फ्रॉम द फॉलोविंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर कॅटल अकाउंट. कोणतं अकाउंट करायचं आपल्याला? कॅटल अकाउंट टू ॲसर्टेन द प्रॉफिट मेड बाय द कॅटल डिव्हिजन. आता या कॅटल डिव्हिजनची आपल्याला सर्व माहिती दिली. याच्यामधला जो काही प्रॉफिट येईल तो आपल्याला शोधून काढायचा आहे, ग्रॉस प्रॉफिट. ओके. त्याच्यामध्ये कोणकोणते पद दिले आपल्याला? ओपनिंग स्टॉक दिला आपल्याला लाईव्ह स्टॉकचा, त्यानंतर क्लोजिंग स्टॉक दिला लाईव्ह स्टॉकचा, त्यानंतर दिलेला आपल्याला कॅटल पुटचा ओपनिंग आणि क्लोजिंग, त्यानंतर परचेस दिलेला आहे चालू वर्षातलं जेवढं काय आहे ते, सेल्स दिलेला आहे, त्यानंतर सेल्स ऑफ कार्केसेस म्हणजे काय होते? म्हणजे मृत जनावर जे आहे त्यांची विक्री केली. ओके. मेलेले जे जनावर आहेत त्यांची, त्यानंतर ते पण विकल्या जाते ना. त्यानंतर परचेस ऑफ कॅटल फूड, त्यानंतर वेजेस फॉर रिअरिंग कॅटल म्हणजे गुरेढोरे जे काही चारणारा व्यक्ती असेल त्याची मजुरी, ती मजुरी दिली. एवढ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये कॅटलशी रिलेटेड दिलेल्या आहे. पुढे खाली काय सांगितलं? क्रॉप वर्थ ₹11,100 ग्राउंड इन द फार्म वॉज यूज फॉर फिडिंग द कॅटल. आपण आपल्याजवळ जे काही शेती आहे शेतीतलं हे काय असन तर ते आपण 11,100 रुपयाचं कशासाठी घेतलं? तर कॅटलसाठी फीड म्हणून. ओके. त्याच्यासाठी फूड म्हणून घेतलेलं आहे आपल्या शेतातलं. आउट ऑफ द काल्वेज बोर्न फॉर डायड. आपल्याला काय सांगितलेलं आहे की जे काही वासरं असते गाईचे, जेवढ्या वासरापैकी 4 जलमताच मरण पावले. ओके. फॉर डायड अँड देअर कार्केसेस रिलाइज ₹100 आणि ते चारहीची किंमत 100 रुपयामध्ये ते आपण विकून टाकली. अशा पद्धतीनं आपल्याला इथं माहिती सांगितलेली आहे. ओके. आता आपल्याला याचं कॅटल अकाउंट तयार करायचं आहे. कॅटल अकाउंट पर्टिक्युलर रुपीज डेबिट आणि क्रेडिट अशा पद्धतीची आपल्याला आखणी करायची आहे. आता डेबिट साईडला आपण काय घेतो? तर पहिले घेतो आपण ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक ऑफ लाईव्ह स्टॉक किती दिली अमाऊंट? तर 2,00,000 रुपये. त्यानंतरचं पद काय? क्लोजिंग स्टॉक ऑफ लाईव्ह स्टॉक. क्लोजिंग स्टॉक कुठे घेऊ आपण? या साईडला, क्रेडिट. त्यानंतर अमाऊंट किती आहे? 2,42,000. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला ओपनिंग स्टॉक ऑफ कॅटल फूड. ओपनिंग स्टॉक ऑफ कॅटल फूड अमाऊंट 4,000 रुपये. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला क्लोजिंग स्टॉक क्रेडिट साईडला. क्लोजिंग स्टॉक ऑफ कॅटल फूड किती अमाऊंट? 5,000 रुपये. त्यानंतर काय दिलं? परचेस ऑफ कॅटल ड्युरिंग द इयर. कोणत्या साईडला लिहायचं आहे? डेबिट. परचेसेस ऑफ कॅटल याची अमाऊंट आहे 3,70,000. त्यानंतर दिलेलं आहे सेल्स ऑफ कॅटल. कोणत्या साईडला लिहायचं? क्रेडिट. सेल्स ऑफ कॅटल अमाऊंट 4,38,000. त्यानंतर सेल्स ऑफ कार्केसेस म्हणजेच कोणत्या साईडला? क्रेडिटला. सेल्स ऑफ कार्केसेस मूर्तदेहाची विक्री किती आहे? 1,000 रुपये. त्यानंतर परचेस ऑफ कॅटल फूड कुठे लिहायचं? परचेस ऑफ कॅटल फूड 40,000. त्यानंतर काय दिलं? वेजेस फॉर रिअरिंग कॅटल. वेजेस फॉर रिअरिंग कॅटल 10,000 रुपये. त्यानंतर काय सांगितलं? हे यूज केलं आपण क्रॉप यूज. क्रॉप यूज्ड फॉर कॅटल. कॅटलसाठी क्रॉप यूज केलेला किती रुपयाचं? तर 11,100. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? आउट ऑफ काल्वेज बॉर्न फॉर डाईड अँड देअर कार्केसेस म्हणजेच सेल ऑफ काल्वेज
कार्केसियस, त्याची अमाऊंट आहे 100 रुपीज. झाले सर्व पद, फक्त 2च ॲडजस्टमेंट एंट्री दिलेले आहे आपल्याला, बाकीच्या सर्व गोष्टी आहे. तर पहा याच्यामधला प्रॉफिट किती येते, ग्रॉस प्रॉफिट. पहा क्रेडिट साईडला 2,42,000, 2,42,000, त्यानंतर 5,000, त्यानंतर 4,38,000, त्यानंतर 1,000 आणि 100 रुपये. टोटल 6,86,000, 6,86,000 100. ओके, इकडे सुद्धा आपण लिहू 6,86,000 100. डिफरन्स किती येते बघा, 2 लाख मायनस करा, 2 लाख 4,000, 3,70,000, 40,000, 10,000 आणि 11,100. 11,100 50 येते की 51 येते पहा. हो 50,000. किती येते पहा, 6,86,000 100, याच्यातून एक एक पद मायनस करा. 6,86,000 100 लेस करा 2 लाख, लेस करा 2 लाख, लेस करा 4,000 झालं, 4,000 झालं, 3,70,000, 40,000, 10,000 आणि 11,100. 11,100 किती येते, 51,000. ओके, काही प्रॉब्लेम आहे यामध्ये, एकदम सोपं प्रॉब्लेम आहे कॅटल अकाउंट. ओके.